दर्पण न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात घडामोडींचं अचूक आणि वेगवान प्रतिबिंब, अर्थात जनमानसाचं प्रतिबिंब, महादर्पण न्यूज. साहेब, सर्वप्रथम अंमळनेर नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. अंमळनेरमध्ये आपण दुसऱ्यांदा आलायत, म्हणजे मंगळग्रह मंदिरावर. हो. काय अनुभव आला तुम्हाला अंमळनेरचा, काय सांगा? खूपच छान. म्हणजे काय, परमेश्वरापुढे आपण मस्तकच व्हावं, कुठलाही अभिमान नसावा, घमेंड नसावी, कारण तो माज उतरवायला बसलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं सतत आपले पाय जमिनीवर असावेत आणि हेच व्रत माझं कायम असतं. मी खूपच धार्मिक आहे, त्यामुळे मला एवढं समाधान वाटतंय की आज ह्या डॉक्टर अर्चना सूर्यवंशी आणि प्रशांतदादा सूर्यवंशी यांच्यामुळे निमित्त झालं आणि मी आज या मंदिरात आले. पोद्दार लर्निंग स्कूलला आपण उपस्थित देत आहेत हो. करण्यासाठी. काय नेमकं विशेष कारण काय? नाही, विशेष कारण म्हणजे एकतर या दोघांचं काम मी पाहिलंय. जीव ओतून काम करणं, यांना झोकून देऊन, ते फार कमी लोकांमध्ये असतं. म्हणजे वय एवढं लहान आहे आणि शाळा चांगल्या करणं, म्हणजे नुसत्या कमवायला शाळा करणारे पण खूप लोक आहेत की धंदा करणारे शाळांवर. पण आपल्या शाळेतली मुलं, त्यातल्या त्यांनी यांच्या फीज बघा आणि बाकीची कंपॅरेटिव्ह तुम्ही करा, कंपॅरिझन केली तर कळेल की या शाळेतलं शिक्षण, पोद्दार तर नाव महाराष्ट्रभर काय सगळीकडेच आहे त्याचं. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना सगळ्या बाकी इतर ऍक्टिव्हिटीज पण खूप आहेत. म्हणजे खेळ आहेत, शिक्षण आहे, वेगळ्या पद्धतीने लॅब आहेत, त्यांच्या कम्प्युटर लायब्ररी आहे. म्हणजे सगळं शिक्षण तिथे एका छताखाली आता तुम्हाला मिळतंय आणि त्यातही मुलांना स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल. नाही तर मुलांवर कडनं पालकांच्या आता खूप अपेक्षा असतात की आपल्या मुलाने 1-2 वर्ष झाली की या आपल्या मुलाने हे करायला पाहिजे वगैरे. तर मला असं वाटतं की त्या अपेक्षा न करता त्यांना ती गोडी आधी निर्माण केली की मुलं आपोआप ती घडतात. आत्ताच मी परवा स्टार प्रवाहाचा मी सुपरस्टार होणार छोटे उस्ताद या कार्यक्रमाला आता परवाच शूट करून आले. सगळ्या महाराष्ट्रातली मुलं होती, म्हणजे अकोला, अमरावती, मला वाटतं जळगावची पण एक मुलगी होती. खूप आनंद झाला की मुलं 8-9 वर्षाची आहेत आणि केवढी ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे आताच्या मुलांची ग्रास्पिंग पॉवर खूप कमालीची आहे. तर त्याला फक्त आपण नीट पालन पोषण केलं पाहिजे. त्यांच्यावर कुठलंही ओझं न लादता त्यांना काय व्हायचंय हे बघून तुम्ही सपोर्ट करायला हवा. आणि पोद्दार स्कूलकडनं ह्या गोष्टी खूप घडतात की मुलांना लादून नाही, तुम्हाला काय करायचंय त्याप्रमाणे इथे लक्ष दिलं जातं. आजच्या काळात शैक्षणिक परिस्थिती कशी बदलत चालली आहे, आपण पण आई आहात, तर त्या बदलत्या शैक्षणिक प्रवाहाकडे आपण कसे पाहतात आणि सध्याच्या घडीला आजच्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? नाही, मी आत्ताच म्हटलं तसं पालकांनी ओझं लादून नाही. जसं माझ्या मुलीला पायलट व्हायचं होतं की मी तर या क्षेत्रात, माझे मिस्टरही या क्षेत्रात, दुसरी मुलगी माझी डॉक्टर आहे, MD अनेस्थेशिया करते, 2nd इयर, पहिली मोठी पायलट आहे, जावई पायलट आहे. तर आम्ही कधी अपेक्षा नाही केली. मला वाटलंच नाही त्यांनी ऍक्ट्रेस व्हावं म्हणून. त्यांना जे व्हायचं होतं त्याला आम्ही सपोर्ट केला. मग मी त्यातली माहिती, कारण आमच्या घराण्यात कोणी पायलट नव्हतं, मग मी त्या दृष्टीने सगळा अभ्यास केला, माहिती काढत गेले आणि तिला गाईड केलं. पुढे काय, त्यांना एकदा पंख फुटले, त्यांना मिळते माहिती. पण मला असं वाटतं पालकांनी आपल्या मुलांची आवड समजून घेतली पाहिजे. प्रत्येकाने डॉक्टरच व्हायला पाहिजे, प्रत्येकाने इंजिनियरच व्हायला पाहिजे हे लादू नये. आता वेगवेगळे क्षेत्र आहेत की मुलं त्यातही फार नाव करतायत. तर मला वाटतं जिथे त्यांना त्यांची आवड लक्षात घ्यावी आणि त्याप्रमाणे सपोर्ट करावा. फक्त त्यांना सांगायचं तुझ्या आवडीच्या क्षेत्रात घातलंय, आता तिथे यश तू काबीज करायचंय. आम्ही तुला सपोर्ट करू, पण यश काबीज करण्याचं काम तुझं आहे. मला असं वाटतं आणि ह्या शाळांचा सपोर्ट की लहानपणापासूनच तिथे बाळकडू पाजलं जातं, तसं गाईड केलं जातं मुलांना. मुलांची ती आवड बघून शाळाही सपोर्ट करते. जसं मलाही अभिनयाची होती, माझ्या शाळेने मला खूप सपोर्ट केला. मी लहानपणापासून वयाच्या 8व्या वर्षापासून नटसम्राट, संध्याछाया या नाटकांमध्ये लहान मुलीची भूमिका करायचे. तर माझ्या आई वडिलांनी किंवा शिक्षकांनी पण मला त्या पद्धतीने सपोर्ट केला. माझ्या परीक्षा म्हणा, माझे अभ्यास म्हणा घेताना. तर हे फार महत्वाचं असतं, कारण मला असं वाटतं कुठल्याही क्षेत्रात जा, पण शिक्षणाचा पाया मजबूत असला पाहिजे. तुम्ही त्याशिवाय काहीही करू शकत नाही. शिक्षण चांगलं तर तुमच्यामध्ये ते तुम्हाला घडवतं. ग्रामीण तसेच जे लहान शहरं असतात त्या शहरांमध्ये म्हणजे पोद्दार लर्निंग स्कूल सारख्या उच्च दर्जाच्या शाळा का आवश्यक आहेत? नक्कीच. आता बघा, मुंबईत नाही तर बरेच वेळा काय व्हायचं की मुंबई पुण्यात पाठवावं लागायचं ग्रामीण भागातून मुलांना शिक्षणासाठी. आता हे तुमच्या इथे सगळीकडे अवेलेबल आहे, एवढं लांब पाठवायची गरज नाहीये. आपलं लक्षही राहतं, शिक्षकांशी संवाद साधला जातो, प्रिन्सिपलशी संवाद साधला जातो. हे फार महत्वाचं आहे. मध्ये मध्ये येऊन तुम्ही आपल्या मुलांची प्रगती विचारायला हवी, काय करतायत मुलं, त्यांची संगत काय, याकडे पालकांचं पण लक्ष हवं. कारण आता मोबाईल हे एवढं घाणेरडं साधन आहे, जसं उपयोगी आहे तसं वाईटही आहे. त्याचा एवढा हे होतोय, दुष्परिणामही त्याचे खूप आहेत. तर तुम्ही त्या गोष्टीकडे पालकांनी पण लक्ष ठेवायला पाहिजे की आपलं मूल काय करतंय. बाहेरची साडी या चित्रपटाने आपल्याला ओळख दिलेली आहे, तो अनुभव कसा वाटला तुम्हाला? खूपच छान. म्हणून तर अजून नाव आहे
माहेरच्या साडीला 34 वर्ष झाली, अजूनही तेवढीच क्रेज आहे. बरं वाटतं. मी अजूनही कितीतरी ग्रामीण भागात कितीतरी गव्हर्नमेंटच्या गोष्टींना मला ब्रँड अम्बॅसेडर म्हणून घेतलं जातं. हीच माझ्यासाठी पर्वणी आहे आणि अजूनही मी तेवढेच सिनेमे करते, वर्षाला 5-6 सिनेमे करते, पण आता चुजी जाते. आता मला रडवण्याचा कंटाळा आलाय सगळ्यांना. तर त्यामुळे मी काहीतरी वेगळं मिळालं, वेगळ्या भूमिका मिळाल्या तर करते. या क्षेत्राकडे नवीन येणाऱ्या तरुण तरुणींना काय संदेश देणार? मला असं वाटतं की जसं मुलांना पैसे देऊन तुम्ही एवढे पैसे द्या, तुम्हाला हिरो करतो, डिरेक्टर करतो, लेखक करतो, तर अजिबात यात पडू नये. फसवतोय लक्षात घ्यावं माणूस. मुलींनी पण कॅरेक्टर जपावं, नाही तर मुलींना सांगितलं जातं कॉम्प्रोमाइज करा, हॉटेलमध्ये या, हे करा ते करा. अशा मुलींनी सरळ नाही म्हणावं, नकार द्यावा. म्हणून पहिलं स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. मी एवढी मोठी माझी कारकीर्द आहे 40 वर्षांची नाही का म्हणून, पण मला कधीही अगं वाईट गोष्टींचा सामना करावा लागला नाही. मी ठरवलं होतं, माझी आई एक शिक्षिका होती, तर तिचंही हे सांगणं होतं, वाईट गोष्टींनी जायचं नाही, नाही तर काम करायचं नाही. तू आधी शिक्षण कर, म्हणजे नोकरी तरी करू शकते. ती वेळ आली नाही, लवकर यश मिळालं. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने ठरवायला पाहिजे की मला या पद्धतीने शॉर्टकटनी यश नकोय. मेहनत करा, सगळं करा. तुमच्यात स्किल असेल तर तुम्हाला नक्की संधी मिळेल. शेवटचा प्रश्न, अंमळनेरकरांना जाता जाता काय संदेश देणार? खूप प्रेम केलंय मला सगळ्या महाराष्ट्राने माहेरच्या साडीमुळे. म्हणजे जळगावमध्ये तर मी बऱ्याच वेळा आले. अंमळनेरमध्ये मला वाटतं शूटिंग नंतर मी आत्ताच आले. फार पूर्वी मला आठवतच नाहीये. तर मला प्रत्येक गावाने, प्रत्येक शहराने माझ्यावर खूप प्रेम केलंय. असंच प्रेम सदैव राहू दे. मी प्रेक्षकांची ऋणी आहे, एवढंच म्हणेन. धन्यवाद. Thank थँक्यू.